आज आपण मराठी भाषेच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. म्हणजे आपण जे बोलतो, लिहितो, त्या प्रत्येक शब्दामागे, प्रत्येक वाक्यामागे एक शास्त्र आहे. हो, आणि आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की आपल्या श्रोत्यांच्या आधारे मूलध्वनी, वर्ण, अक्षर, शब्द आणि वाक्य यांसारख्या संकल्पनांमधला नेमका फरक अगदी सोप्या भाषेत समजून घेणे. बरोबर. कारण हे फक्त व्याकरणाचे नियम नाहीत, तर आपली भाषा कशी घडते याचं रहस्य आहे. हो. चला तर मग याचा सखोल अभ्यास करूया. आणि ही चर्चा खूप महत्वाची आहे, कारण या मूलभूत संकल्पना स्पष्ट झाल्या की म्हणजे भाषेवरची आपली पकड अधिक घट्ट होते. हो, आपण केवळ शब्द वापरत नाही, तर ते कसे तयार होतात हे समजून घेतो. सुरुवात अगदी बेसिक पासून करूया. आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या तोंडातून आवाज बाहेर पडतो, ध्वनी. या आवाजाच्या सगळ्यात लहान घटकाला काय म्हणतात? त्याला मूलध्वनी म्हणतात. मूलध्वनी. हो, जसं की स्रोतांमध्ये स्पष्ट केलंय, आपल्या तोंडावाटे जे मूळ आवाज निघतात ना, त्यांना मूलध्वनी म्हणतात. पण यात एक गंमत आहे. काय? हे ध्वनी हवेत विरतात. ते कायम राहत नाहीत. बरोबर. आणि ते नष्ट होऊ नयेत म्हणूनच आपण त्यांना लिहून ठेवतो. म्हणजे इथेच वर्ण ही संकल्पना येते, नाही का? अगदी बरोबर. आपण ज्या चिन्हांनी किंवा खुणांनी हे मूलध्वनी लिहून ठेवतो त्यांना वर्ण म्हणतात. अच्छा. वेगवेगळ्या व्याकरणकारांनी याच्या व्याख्या दिल्या आहेत. उदाहरणार्थ मो के दामले म्हणतात, मुखावाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे वर्ण. तर अरविंद मंगरुळकर यांच्या मते शब्द ज्या ध्वनींचे बनलेले असतात त्या ध्वनीचे अंत्य अवयव म्हणजे वर्ण. ओके. वर्णांमध्ये मग सगळे स्वर, स्वरादी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अपूर्ण उच्चारलेली व्यंजनं येतात, जसं की क, च. मग वर्ण आणि अक्षर यात नेमका काय फरक आहे? कारण आपण हे शब्द अनेकदा एकाच अर्थाने वापरतो. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि स्रोतांमध्ये याचा फरक खूप छान स्पष्ट केलाय. क्षर म्हणजे काय तर नाश पावणारे, आणि अक्षर म्हणजे जे नाश पावत नाही. लिहून ठेवल्यामुळे ध्वनी कायम राहतात म्हणून त्यांना अक्षर म्हणतात. अच्छा. तांत्रिकदृष्ट्या बोलायचं झालं तर पूर्ण उच्चारला जाणारा वर्ण म्हणजे अक्षर. ओके. म्हणजे एखादं उदाहरण? हो. उदाहरणार्थ क हे वर्ण आहे, पण जेव्हा त्यात अ हा स्वर मिसळतो तेव्हा क हे अक्षर तयार होतं. अक्षर हे एक ध्वनिचिन्ह आहे असं म्हणू शकतो. म्हणजे व्यंजनांना पूर्ण होण्यासाठी किंवा अक्षरत्व येण्यासाठी स्वरांची गरज असते. एक्झॅक्टली. जसं मुलांनी या शब्दातलं मू हे एक अक्षर आहे, एक ध्वनिचिन्ह आहे, आणि ते म आणि उ या दोन मूलध्वनींनी बनलेलं आहे. अगदी अचूक. मू हा मूलध्वनी नाहीये, ते एक अक्षर आहे. अच्छा. म आणि उ हे मूलध्वनी आहेत. हा फरक समजून घेणं महत्वाचं आहे. ठीक आहे. तर आता आपल्याकडे अक्षरं आहेत. मग या अक्षरांमधून शब्द आणि वाक्य कसे तयार होतात? आता गंमत बरा. जेव्हा ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काहीतरी अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्याला शब्द म्हणतात. म्हणजे क्रम महत्वाचा आहे. हो, खूप महत्वाचा. जसं की मंदिर, परीक्षा, उंदीर. पण मी जर र, द, म असं लिहिलं, त्याला काहीच अर्थ नाही. काहीच नाही. त्यामुळे अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. आणि शब्दांच्या अशाच अर्थपूर्ण समूहाला वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ, मांजराकडून उंदीर मारला गेला. बरोबर. हे एक पूर्ण अर्थाचं बोलणं आहे म्हणून ते वाक्य झालं. हो, आणि वाक्यातील प्रत्येक शब्दाला पद असंही म्हणतात. अच्छा. थोडक्यात सांगायचं तर मूलध्वनी, मग वर्ण, मग अक्षर, शब्द आणि मग वाक्य, असा भाषेच्या उभारणीचा एक क्रम आहे. आता वर्णमालेबद्दल बोलूया. मला वाटलं होतं की मराठी वर्णमाला एकच ठरलेली असेल, पण आपल्या स्रोतांमध्ये दादोबा, दामले आणि अगदी 2022च्या शासन निर्णयानुसार वेगवेगळी संख्या दिसते. हे थोडं गोंधळात टाकणारं आहे. नाही, यात गोंधळून जाण्यासारखं काही नाही. उलट यातून भाषा कशी विकसित होत जाते हे दिसतं. सुरुवातीला आपल्याकडे पारंपरिक वर्णमाला होती, ज्यात 52 वर्ण होते, जे संस्कृतातून आले होते. ओके, 52. हो. मग आले दादोबा पांडुरंग तरखडकर. त्यांनी 50 वर्णांची वर्णमाला मांडली. म्हणजे 2 कमी केले. हो. त्यानंतर मोके दामले यांनी काही वर्णांना वगळून थेट 46 वर्णांची वर्णमाला मांडली. अरे बाप रे, 46. आणि मग आधुनिक बदल झाले. इंग्रजीच्या प्रभावामुळे ॲ आणि ऑ
हे 2 नवीन स्वर आपल्या भाषेत आले. हो, बॅट आणि बॉल मधले. अगदी बरोबर. आणि या सगळ्या गोंधळावर एक तोडगा म्हणून महाराष्ट्र शासनाने 2022 मध्ये एक निर्णय घेतला. अच्छा, लेटेस्ट. हो, आणि त्यांनी मराठी वर्णमाला निश्चित केली. त्यानुसार आता एकूण 52 वर्ण आहेत. म्हणजे परत 52. हो, परत 52. यात 14 स्वर, 2 स्वरादी म्हणजे अम आणि आहा, 34 व्यंजनं आणि क्ष व ज्ञ ही 2 विशेष संयुक्त व्यंजनं. म्हणजे आता फायनली अधिकृतपणे 52 वर्णांची वर्णमाला स्वीकारली आहे. बरोबर. हे खूपच रंजक आहे की भाषेचे नियमही काळानुसार बदलतात. आणि हो, भाषा प्रवाही असते, ती बदलत राहते. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? श्रोत्यांसाठी मुख्य मुद्दे कोणते सांगता येतील? नक्कीच. सर्वात महत्वाचे 4 मुद्दे आहेत, असं मला वाटतं. एक म्हणजे मूलध्वनी. आपल्या तोंडावाटे निघणारा मूळ आवाज जो क्षणिक असतो. ओके. दुसरा मुद्दा वर्ण. त्या आवाजाला लिहून ठेवण्यासाठी वापरलेलं चिन्ह. यात अपूर्ण उच्चारलेली व्यंजनं म्हणजे क, प येतात. पाय मोडलेली. हो. तिसरं अक्षर. हा पूर्ण उच्चारला जाणारा ध्वनी आहे, जो सहसा व्यंजन आणि स्वराच्या एकत्रीकरणाने बनतो. उदाहरणार्थ क, पा आणि ते अक्षर आहे, म्हणजे नाश न पावणारे. बरोबर. आणि चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे क्रम. अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहातून शब्द तयार होतो. आणि शब्दांच्या अर्थपूर्ण माळेतून वाक्य तयार होते. अगदी बरोबर. जे एक पूर्ण विचार व्यक्त करते. अप्रतिम. तर आज आपण मराठी भाषेच्या पायाभूत घटकांची ओळख करून घेतली. वर्ण आणि अक्षर यांतला तो सूक्ष्म फरक, हो, शब्दांची आणि वाक्यांची रचना आणि वर्णमालेचा बदलता प्रवास, हे सगळं आपण पाहिलं. हो. म्हणजे आज आपण ध्वनी आणि त्याला दर्शवणारी चिन्ह यावर बोललो. पण जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बोला. विचार करा, जर आपल्या पूर्वजांनी हे ध्वनी चिन्हांमध्ये म्हणजे वर्णांमध्ये बंदिस्त केले नसते तर ज्ञान, कथा आणि विचार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे इतक्या अचूकपणे पोचले असते का? खरंय. आपल्या भाषेचं आणि संस्कृतीचं संपूर्ण अस्तित्व या ध्वनी आणि चिन्हांच्या नात्यावरच तरलेलं आहे का? वा. याचा विचार करायला हवा.